धन्यवाद। फर्स्ट सेमीफायनल आपण पाहतोय साई देवा प्रतिष्ठान साईगाव विपक्षात आई गावदेवी पारिवली। एक मोठी मॅच आपल्यास भेटी देते। कोणता संघ फायनल मध्ये प्रवेश करेल या दोन बलाढ्य टीम समोर ही लढत असेल। आई संतोष मता अनगाव टीम फायनल मध्ये प्रवेश केला गेलाय चिठ्ठीच्या आधारे। धन्यवाद रोहनजी पाटील। सेमीफायनलचा हा सामना आपण पाहतोय आई गावदेवी पारिवली विपक्षात साई देवा प्रतिष्ठान साईगाव। नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि इन्व्हाइट केले साई देवा प्रतिष्ठान साईगाव या टीमला। दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा या सेमीफायनल सामन्याकरिता। सलामीचे बॅटर्स आघाडीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। स्ट्रायकिंगला आपण पाहतोय साईनाथ तर नॉन स्ट्रायकिंगला आशू हे आघाडीचे सलामीचे बॅटर्स। गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय क्वार्टर ऑफ पारिवली राकेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर। कॅमेरा एंड कडून सज्ज होताना देपोली गावच्या टोकाकडनं पंचांचा इशारा आलाय। गेम ऑन। सेमीफायनल होती ते मात्र सुरुवात पहिला बॉल। यावेळेस पहिला चेंडू चांगल्या पद्धतीचा राहिला नाही गोलंदाजासाठी आणि चेंडूला सरळ पाठवला गेलाय पॉइंट क्षेत्रामधून सीमारेषेच्या बाहेर। पहिल्या चेंडूवर येतो पहिला बार चेंडू सीमारेषा पार चौकार 4। रोहन पाटील पाहिलं तर पहिल्या चेंडूवर खातं उघडले चौकारानं। अगदी बरोबर वेगाचा पुरेपूर वापर केलाय फलंदाज साईनाथ याने आणि अगदीच दक्ष पद्धतीने चौकार जोडला गेला त्याच्या माध्यमातून इनफिल्डच्या वरनं अगदीच दर्जेदार पद्धतीने एक सुरेख फटका आपण पाहतोय। पुढचा चेंडू गोलंदाज तयार क्वार्टर ऑफ पारिवली या नावाने ओळख आहे राकेश याची। यावेळेस मात्र अतिशय दर्जेदार पद्धतीने चेंडूला खेळून काढलाय आणि अगदीच दक्ष पद्धतीने चेंडू निघून चाललाय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये। दुसरा क्षेत्ररक्षकाचा सुरेख बॅकअप आपण पाहतोय आणि एकंदर धावा जोडल्या जात आहेत। त्या दोन धावसंख्या आपण पाहतोय 6 धावा। 6 धावा पलकावर आहेत। 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय। चांगली फलंदाजी आतापर्यंत राहिली आहे साईनाथची। राकेश पाटील पुण्याचे एकदा यावेळेस कमबॅक करत असताना कमबॅक खूप गरजेचं असतं। ज्या पद्धतीने पाहिलं तर पहिल्या 2 चेंडूवर 6 खर्च केलेत निर्धाव चेंडू टाकला गेलाय। आत्मविश्वास वाढला असेल या गोलंदाजाचा ज्या पद्धतीने हा चेंडू हाताळला गेलाय। प्रति चौकार 100 रुपयाचं पारितोषिक आणि षटकाराकरिता 200 रुपयाचं पारितोषिक साईगाव संघाच्या फलंदाजांकरता आपण पाहतोय डॉक्टर जितेंद्र पाटील यांच्या वतीने। वळूया सामन्याकडे। गोलंदाज राकेश तयार
पुढचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र नशिबाची साथ, एक धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? आणि सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. एकंदर धावा जोडल्या जात आहेत त्या दोन. पंच राजेंद्र बजागे सर इशारा करतायत इट्स लेग बाईट्स. चुकी घडली आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. त्या दोन धावा मात्र फलकावर जोडल्या जात आहेत. धावसंख्या 2च्या बढतीनं पुढे जात असताना 8 या अंकावर जाऊन पोहोचली गेली. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. एक चेंडू डॉट जरूर आलाय, परंतु चांगली गोलंदाजी करावी लागेल राकेश पाटीलला. गोलंदाज राकेश पाटील पुण्याच्या एकदा सायनाच्या विरोधात. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळायचा होता. यावेळेस काय घडलंय? चुकी घडली आहे. येस नो वेट या 3 शब्दाचा समतोल साधता आला नाहीये आणि फलंदाज साईनाथला परतवला गेलाय. रनआउटच्या स्वरूपामध्ये तंबूच्या आश्रयाला लागणारा हा पहिला धक्का साईगाव टीमला. विकेटचं पतन झालं. कॉलिंग चुकीची ठरली. ज्या पद्धतीने रन घेण्याचा प्रयत्न केला गेला. येस नो वेट या 3 शब्दाला खूप महत्व आहे मैदानाच्या आतमध्ये. तेच कुठे अभाव पाहायला मिळाला आणि बॅटर साईनाथला मात्र माघारी परतवलं गेलं. न्यू बॅटर आपण पाहतोय ओमकार मैदानाच्या आतमध्ये. डावकुरे आताचा बॅटर. कालच्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ राहिला होता, तो आज त्यापेक्षा चांगला करावा लागेल या महत्वपूर्ण मॅच मध्ये. राकेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय सज्ज होताना. यावेळेस डाव्याचा बाहेरचा चेंडू. पंचांचा इशारा येतोय. अतिरिक्त व्हाईट बॉलचा हा चेंडू हाताला गेलाय. एक धाव फलकावर जोडली जाते. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना आपण पाहतोय 9 या अंकावर. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. यावेळेस जोरदार अपील. ही अपील उचलून धरले पंचांनी. लेग बिफोरची विकेट मिळते राकेश पाटीलला. ओमकारला परतावा लागेल. तंबूच्या आश्रयाला लागणारा हा दुसरा धक्का साईगाव टीम साठी. धन्यवाद रोहन पाटील. पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 9 धावा जरूर जोडल्यात फलकावर, परंतु 2 गडी बाद झालेत. साईनाथ पाठोपाठ ओमकार सुद्धा माघारी परतला गेलाय. अगदीच यस नो वेटची भूमिका पाहायला मिळाली नाही, त्याच्यामुळे रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर इथून मात्र जर आपण विचार केला तर LBW ICC नियम क्रमांक 36 ला अनुसरून इथून मात्र पंचांनी बाद घोषित केलं फलंदाजाला. आणि आतापर्यंत ओमकार आणि साईनाथ हे 2 फलंदाज डगआउटच्या आश्रयाला जाऊन पोहोचलेत. धावसंख्या 9 धावा. एक सावध सुरुवात करणं अपेक्षित होतं. ती सुरुवात मात्र झाली, पण 2 महत्वपूर्ण विकेट मात्र मिळवलेले आहेत. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. यश मात्रे गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस पहिला चेंडू अचूक टप्प्यावर राहिलाय आणि त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय डॉट चेंडू. तुमच्याकडे लाईन लेन चांगली असेल तर मात्र तुम्ही फलंदाजाला शांत ठेवू शकता. आणि पहिला चेंडू त्याच पद्धतीचा राहिला. डॉट चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज यश मात्रे. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळायचा होता. चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये निघून गेलाय. एका धावेकरिता. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना आपण पाहतोय 10 या अंकावर जाऊन पोहोचला गेलाय. तर आपण पाहतोय राजेंद्रजी निवळे काही कारणास्तव राहू शकले नाहीत. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. खूप मुलाची कामगिरी त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता सातत्याने लाभली जाते. यश पाटील पुण्याच्या एकदा गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस हा ट्रॅकर होता. गती कमी होती परंतु लाईन चुकीची काढली.
पंच सांगतायत हा चेंडू स्क्वेअर आहे, व्हाईट बॉलचा इशारा पाहायला मिळतोय, म्हणजेच एक अतिरिक्त धाव फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना आपण पाहतोय 11. स्ट्रायकिंगला आपण पाहतोय शिवम. यावेळेस गती कमी राहिली, त्यामध्येच फसला गेला हा फलंदाज. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. आणि आता क्रिकेट विश्वात पाहिलं तर फिंगर रोल्स केले जातात, कमी गतीचा चेंडू हाताळला जातोय. एक अस्त्र बनलंय गोलंदाजासाठी आणि त्या अस्त्राचा वापर यश मात्रे करत असताना. यावेळेस फुलटॉस आहे, वेगवान चेंडू होता. ऑन साइड ला स्ट्रोक येत असताना डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्या दरम्यान चांगली कॉलिंग दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. 2 धावा कंप्लीट करत असताना 2 धावेने धावफलक 13 या अंकावर जाऊन पोहोचला गेलाय. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. या षटकामध्ये आपण रोहन पाहिलं तर आतापर्यंत 4 धावा खर्च केल्यात, त्यामध्ये एक अतिरिक्त स्वरूपामध्ये धाव आली. धावा रोखण्याचं काम या गोलंदाजाने केलं या षटकामध्ये. अगदी बरोबर, कारण की यश मात्रे एक ट्रम्प कार्ड आहे आणि त्याचा वापर मात्र अचूक क्षणी केला गेलाय आणि त्याच दरम्यान विकेटचं पतन होईल. फलंदाज बाद. अगदी बरोबरच ज्या पद्धतीने पाहिला तर विकेटचं पतन झालं, जाल्यात अडकवलं गेलं. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चांगला झेल कंप्लीट केला गेला आणि फलंदाज आपण पाहतोय शिवमला माघारी परतवलं गेलंय. तिसऱ्या विकेटचं पतन होत असताना मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी या 17 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये राकेश पाटीलने चांगली गोलंदाजी केली आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करत असताना यश मात्रेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. न्यू बॅटर आपण पाहतोय राकेश. यावेळेस टप्प्याचा चेंडू होता, वेग होता, चेंडू पडल्यानंतर उसळी घेणारा राहिला आणि त्याचाच परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय, डॉट चेंडू. एकंदरीत 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 13. एकंदरीत रोहन पाटील आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या राकेश पाटीलनं आणि दुसऱ्या षटकात चांगली गोलंदाजी करत असताना यश मात्रेने फक्त 5 धावा खर्च केल्यात. कमालीची गोलंदाजी करत असताना दुसऱ्या षटकामध्ये यश मात्रे. अगदीच सुयोग्य पद्धतीचं क्रिकेट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, ज्याच्यामध्ये यश मात्रे जे ट्रम्प कार्ड आहे त्याचा वापर मात्र योग्य रीतीने केलाय. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर यश मात्रे यांनी चिवट गोलंदाजी केली, फक्त आणि फक्त 4 धावा त्याने खर्च केल्यात आणि एक महत्वाची विकेट सुद्धा मिळवली. आणि या मोसमामध्ये पाहिलं तर या हंगामामध्ये पाहिलं तर चांगला खेळ राहिलाय. यश मात्रे पाठोपाठ राकेश पाटील सुद्धा या हंगामामध्ये चांगला खेळ दाखवत असताना आपण अनेक स्पर्धेमध्ये पाहतोय. तिसऱ्या षटकाकरिता जतीनला आणलं गेलंय, परंतु आतापर्यंत धावा कमी झाल्यात. या षटकामध्ये मात्र धावा जोडाव्या लागतील या दोन्ही बॅटरला. 25 पेक्षा जास्त धावा एक फायटिंग टोटल होऊ शकतंय. यावेळेस लोअर फुलटॉस होता, ऑन साइडला स्ट्रोक येत असताना 1 धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा इथे मात्र सक्सेस राहिल्यात. 2 धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 15. रोहन पाटील एकंदरीत पाहिलं तर पहिल्या सत्राचा खेळ चालू आहे. फायटिंग टोटल कितपर्यंत होऊ शकतं या खेळपट्टीचा, या मैदानाचा आपण विचार केला तर? अगदीच जर आपण पाहिलं तर प्रोजेक्टेड स्कोरचा जर विचार केला तर 25 ते 30 धावा जरूर पाहायला मिळू शकतील. जतीन चांगली गोलंदाजी करतोय. गोलंदाज जतीन. यावेळेस फुलटॉस आहे, ऑन साइडला स्ट्रोक खेळत असताना क्षेत्ररक्षक आहेत तिथे उपस्थित. 1 धाव तर कंप्लीट झाली आहे, चांगली फेकी झाली आहे आणि एकच धावावर समाधान मानावं लागेल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 16 या अंकावर. एकंदरीत 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 2 मध्ये आतापर्यंत 3 आले आहेत या ओव्हरमध्ये. बाकीच्या 4 चेंडूमध्ये किती धावा येतील? त्यापेक्षा जास्त धावा आल्या तर एक चांगलं टोटल उभं राहू शकतंय. परंतु जर तरला क्रिकेटमध्ये तारा नाहीये. तुमचं कौशल्य, तुमचे कष्ट, मेहनत ही खऱ्या अर्थाने बघितली जाते, मोजली जाते. ही मेहनत मात्र दोन्ही बॅटरच्या माध्यमातून केली जाईल का, की जतीन मात्र इथून चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळेल? गोलंदाज जतीन पुण्याच्या एकदा गोलंदाज ट्रॅकवर राकेशच्या विरोधात. यावेळेस
चेंडू आणि बॅटचा संपर्क, चेंडूला पाठवलंय आउट ऑफ द पार. हाय तो राकेशचा धमाका ब्लास्ट, 6 षटकार. तसा पुरवठा 6 धावांनी धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय. साऊंड पोहोचला गेलाय भरारी घेत असताना 22 या अंकावर. गोलंदाज जतीन गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक येत असताना ते मात्र प्रयत्न केले होते क्षेत्ररक्षकानं. 2 धावा तर कंप्लीट झाल्या आहेत. तिसरी धाव धोक्याची ठरली आहे. राकेशला परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. 2 धावेने धाव फलक पुढे जाऊन पोहोचेल 24 या अंकावर. अंतिम 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. ह्या 2 चेंडूवर एखादा मोठा फटका, 30 पेक्षा जास्त धावा, चांगलं टोटल. परंतु गोलंदाजाला कमबॅक करावा लागेल. आतापर्यंत एकंदरीत 11 धावा खर्च केल्यात या गोलंदाजानं. अंतिम 2 चेंडूवर कशा पद्धतीची लाईन राहील. यावेळेस लिडिंग एज होती, क्षेत्ररक्षक आहे इनफिल्डच्या आतमध्ये. थोडंसं पंबल झालं. एके धावेचं रूपांतर मात्र दुसऱ्या धावेमध्ये करता आलं नाहीये. फलंदाजाला मात्र परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. विकेटचं पतन. डीजे तर धावसंख्या आपण पाहतोय 25 या अंकावर. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. स्ट्रायकिंगला सलामीवर आशू. अंतिम चेंडूवर किती धावा येतील याचं उत्तर मात्र या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस फुल टॉस आहे ऑन साइडला. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय. एक धाव तर कंप्लीट आहे. दुसरी धाव धोक्याची ठरली आहे. फक्त एकच धाव अंतिम चेंडूवर येईल. धावा बनवल्या आहेत साई देवा प्रतिष्ठान साईगाव टीमनं. 26-26 27 कराव्या लागतील विजयाकरिता आई गावदेवी पारिवली टीमला.
देवा प्रतिष्ठान सायगाव या टीमला 27 धावांचा चेस कशा पद्धतीनं राहील आई गावदेवी पारिवली टीम समोर हे लक्ष असेल हे आपल्यापर्यंत पोहोचवतील या विभागातील गोड आवाज आमचे समालोचक मित्र व्हॉइस ऑफ जिडके रोहनजी पाटील। धन्यवाद सुनील पाटील। शुभश्च शीघ्रम। आणि अगदीच जर आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकाचा खेळ दुसऱ्या इनिंगचा खेळ मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळते। एकंदर एक बाबीचा जर आपण विचार केला तर पहिल्या इनिंग मध्ये चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला, ज्याच्यामध्ये 18 चेंडू आणि 26 धावांची खेळी जी पेश केली फलंदाजाने आपण पाहिली। आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर 27 धावांचं जे लक्ष्य आहे ते ठेवण्यात आलेलं आहे, म्हणजे प्रति षटकामागे प्रति 6 चेंडू मागे 9 धावांची सरासरी राखणं हे बंधनकारक आहे। फलंदाज राकेश फलंदाजी करता आलाय आणि त्याच्या समवेत यश याला आपण पाहतोय। यश मात्रे शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामाइट, छोटा पॅक बडा धमाका। बघूया कशा रीतीने फलंदाजी होईल, कारण की लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे। जर एकंदर गोष्टींचा जर आपण विचार केला तर 27 धावांचं लक्ष्य आहे आणि या पाठलाग करताना निश्चितच एक बेनीची जोडी आई गावदेवी जे पारिवली संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय त्याचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरलेत। राकेश याने जो षटकार लगावला त्याच्याकरता डॉक्टर जितेंद्र पाटील यांच्या वतीने 200 रुपयाचं पारितोषिक आहे ते जमा होईलच आमच्यापर्यंत। यावेळेस मात्र व्हाईट बॉलचा इशारा येईल, श्री गणेशा होईल पारिवली संघाचा। धावसंख्या आहे फलकावरती 1 या अंकावर आणि त्याचप्रमाणे एक चौकार सुद्धा लगावला गेलाय साईनाथ याने, त्याच्याकरता सुद्धा 100 रुपयाचा पारितोषिक। फटका फसलाय, चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय षटकाराकरिता 6 धावा। व्हाट अ शॉट, ग्रेट शॉट। पहिला वार लाख मोलाचा का मानला जातो आणि पहिला षटकार खूप महत्वाचा का मानला जातोय हे दाखवत असताना राकेश पाटील। अगदीच दुसरा चेंडू आणि त्याची सुद्धा हाताळणी वाईटच्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते। धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 8 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय। बॅक टू बॅक जर आपण पाहिलं तर चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न आणि एकंदर बाबींचा जर आपण विचार केला तर धावफलक हलतं राहिलंय हे पारिवली संघाकरता इथून मात्र जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते। धावसंख्या फलकावरती 9 धावा, 9 रन्स ऑन द बोर्ड। आपण पाहतोय फलकावरती धावफलक जोडलं गेलाय, एका धावेची गणती थोडीशी कमी झाली होती, निश्चितच चुकीला माफी असावी। व्हाईट +1 इथून मात्र बॅटला स्पर्श करत चेंडू निघून चाललाय गली रिजन मध्ये। 1 धाव मिळते, 1 पेक्षा अधिक 1 मात्र काही नाही। एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचते डबल फिगर 10 या अंकावर। 10 धावा फलकावर आहेत, चांगली सुरुवात म्हणावी लागेल आई गावदेवी पारिवली टीमची। 27 धावांचा पाठलाग करत असताना जमेची बाजू ठरू शकते पार्टनरशिप, ही पार्टनरशिप ब्रेक करावी लागेल सायगाव या टीमला। यावेळेस मात्र भन्नाट वेग आणि कानाच्या जवळून चेंडू निघून गेलाय फलंदाजाच्या आणि सांगून गेलाय जागते रहो। चांगला आदेश दिलाय गोलंदाज साईनाथ याने। अगदीच जर आपण पाहिलं तर फ्रंट लाईन गोलंदाज आहे आणि त्या ख्यातीला इथून मात्र चांगली कामगिरी करतोय। सबमरीन डिलिव्हरी, चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहतोय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर निर्धाव चेंडूची हाताळणी करतोय गोलंदाज साईनाथ याला आपण पाहू शकता। एकंदर 4 चेंडूंचा सामना मैदानाच्या आतमध्ये झालाय। षटकातील काही चेंडू शेष आहेत। यावेळेस मात्र पावलांचा पुरेपूर वापर केला फलंदाजाने, इथून मात्र चेंडूला धाडलंय बॅकवर्ड झोन मध्ये आणि अगदीच जर आपण पाहिलं तर 2 धावा मिळत आहेत आणि या
2 धावांच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचले फलकावरती एकूण एकंदर 12 या अंकावर. 12 रन्स ऑन द बोर्ड. सुनील पाटील जर आपण पाहिलं तर जो पारिवली संघ आहे तो मात्र कोणत्याही प्रकारचा धोका पत्करायला तयार नाहीये आणि चांगल्या रीतीने खेळ मैदानाच्या आतमध्ये आगेकूच करताना आपण पाहतोय. अगदी बरोबर. जर क्रिकेटच्या बेसिकवर जर फलंदाजी केली तर हे लक्ष्य मात्र सहजरित्या कंप्लीट करू शकतायत. आणि हे दोन्ही बॅटर चांगली बॅटिंग करत असताना आतापर्यंत 12 धाबा फलकावर जोडत असताना आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला यश मात्रे. यावेळेस पंच केला गेलाय. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय. एक धाव तर कंप्लीट केली गेली. मनीष चेंडूच्या पाठलाग करतोय. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत असताना 2 धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 14 या अंकावर. पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये बनवल्या गेल्या आहेत 14. एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते फलंदाज राकेश आणि यश मात्रे याच्या माध्यमातून. आणि दोन्ही फलंदाजांनी जाणलंय कारण की 27 धावा करायच्या आहेत आणि या 27 धावांचा पाठलाग सहज सोप्या रीतीने होऊ शकतो आणि त्याकरता एकेरी दुहेरी धावांनी धाव संख्येवरती चांगला भर दिलाय. एक मोठा फटका खेळल्यानंतर राकेश याने मात्र कोणताही धोका पत्करलेला नाहीये. ही जमेची बाजू आपण पहिल्या षटकामध्ये पाहिली. अगदी बरोबर. जे लक्ष आहे ते लक्षात घेऊन मात्र फलंदाजी केली जाते मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून राकेश पाटील आणि यश मात्रेच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहिला असं 14 धावा जमवल्या गेल्यात. कमबॅक करावं लागेल दुसऱ्या गोलंदाजाला शिवमला. या ओव्हरमध्ये मात्र फॅक्टर ठरू शकतो विकेट. ताबा रोखायचे असतील तर विकेट मिळवावे लागतील. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती यावेळेस मात्र सुरेख गोलंदाजी. राकेशला इथून मात्र रोखण्यात यश मिळालंय. गोलंदाज आपण पाहतोय दुसऱ्या षटक हाताळण्याकरता शिवम याला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू आखो टप्प्याचा मारा आणि बॅटचं चुंबन. राकेश बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. दीपेश कासार आणि किरण पाटील यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे आणि प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचे कॅश प्राइज डॉक्टर जितेंद्र पाटील यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज. परंतु ध्येय गाठायचे असेल तर वाटेवरचे काटे स्वीकारा कारण त्याच काट्यांनी यशाची कहाणी घडत असते. ते काटे मात्र पसरले गेलेत गोलंदाजाच्या माध्यमातून. विकेट मिळवली गेली. हॅट्रिकसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. दीपेश कासार आणि किरण पाटील यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. गोलंदाज शिवम. यावेळेस पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेलाय. सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतोय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर फलंदाजाने यापूर्वीच ओळखलं आणि चेंडूला हलक्या रीतीने इथून मात्र ड्राईव्ह केलं. एका धावे करता एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय फलकावरती. धावसंख्या आपण पाहतोय 15 धावा. 15 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज शिवम याच्याकरता निश्चितच 100 रुपयाचा कॅश प्राइज आपण पाहतोय डॉक्टर जितेंद्र पाटील यांच्या वतीने. यावेळेस मात्र दिशा नसेल तर दशा होते आणि तेच प्रत्युत्तर इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. व्हाईट बॉलचा इशारा येईल. पंचांच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती 16 या अंकावर. 9 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती शिवम. यावेळेस मात्र चांगली आर्म ऍक्शन आणि त्यालाच चोख प्रत्युत्तर दिलं गेलंय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. धावा मिळतायत त्या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 16 या अंकावरती. एक सुंदर असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय. आमचे कॅमेरामॅन सुरेख जे कॅमेरा वर्क टिपलं जात आहे ज्यांनी या स्पर्धेला थेट कव्हरेज इथून मात्र दिलं गेलंय. धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती
18 धावा, 18 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल शिवम. यावेळेस मात्र सुरेख गोलंदाजी, अगदीच अचूक टप्प्यावरचा भेदक मारा पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची हाताळणी आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज शिवम याच्या माध्यमातून. धावसंख्या आहे फलकावरती एकंदर 18 धावा आणि आता मात्र समीकरण आहे 7 चेंडू 9 धावांचं. व्हॉट मॅच. यावेळेस मात्र पायचीची अपील आणि पंचांनी बोट आकाशात वर केलंय. अक्षय बॅक टू द डगआउट, विकेटचं पतन, फलंदाज बाद. 6 चेंडू 9 धावांची गरज. सामना होता कुठे, सामना आला कुठे. तर आपण शुभ सन्मान करत आहोत उपस्थित दीपेश जी कासार यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी सुनील पाटील यांना विनंती करतोय. संतोष माता केबल नेटचे प्रोप्रायटर आहेत, त्यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत व्यासपीठावर. त्यांच्या माध्यमातून नेटची व्यवस्था केली गेली. त्यांचा शुभ सन्मान, शाही सन्मान आपण कंप्लीट करत आहोत. त्यानंतर आपल्यात उपस्थित आहेत किरणजी पाटील, यांचा शुभ सन्मान करत आहोत आपण व्यासपीठावर. त्यांच्या माध्यमातून नेटची व्यवस्था केली गेली आणि त्यांचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. खूप खूप धन्यवाद. आपण नेटची व्यवस्था या स्पर्धेकरिता उपलब्ध करून दिली त्याबद्दल देपोली स्पोर्ट देपोली ग्रामस्थांच्या वतीनं आपलं खूप खूप आभार. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती सज्ज होताना आपण पाहतोय. 6 चेंडू जिंकण्याकरता 9 धावांची गरज. यावेळेस मात्र पुढे सरसावत चेंडूला यश मात्र खेळून काढतोय. आपण पाहतोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये धावा जोडल्या जात आहेत त्या 2. परिपूर्ण पद्धतीने इथून मात्र सामना मंद मंद मावलांनी पुढे सरकताना आपण पाहतोय. 5 चेंडू आणि 7 धावांची गरज. व्हॉट मॅच. अगदीच 5 चेंडू आणि 7 धाब्यांची आवश्यकता. गोलंदाजाला प्रयत्न करावे लागतील. यावेळेस अखूट टप्प्याचा चेंडू सरळ चेंडूला पाठवलंय आउट ऑफ द पार. हाईल यश मात्रेचा बँडेड षटकार 6. एका धावेची गरज आणि परिपूर्ण पद्धतीने यश मात्रे याने विजयाचा मार्ग सुकर केलाय. क्या बात आहे. आतापर्यंत चांगली फलंदाजी केली यश मात्रे याने. त्या बॅटमधनं एक षटकार आपण पाहिला. अगदी बरोबर. जिथे संघाला धोका तिथं डायरेक्ट ठोका, तर मात्र ठोकलाय षटकार. आणि विजयाची धाव, फायनलचं तिकीट गाठत फायनल फेरीमध्ये प्रवेश करतोय तो पारिवली संघ. वेडन, वेल प्लेड टीम पारिवली. अभिनंदन आई गावदेवी पारिवली टीम. हार्ड लक टू साईदेवा प्रतिष्ठान साईगाव. आपण सुद्धा चांगला खेळ केलात या स्पर्धेच्या माध्यमातून. चला या मॅचचा सामनावीरचा पुरस्कार आपण प्रदान करत आहोत. वितरण करू. राकेश. तर या सामन्याचा सामनावीरचा किताब जाईल त्याच्या बॅट मधून आल्यात 18 धावा. विजयाचा शिल्पकार ठरलाय वंडर बॉय ऑफ पारिवली यश मात्रे. यश मात्रे आपण याचा सामनावीरचा पुरस्कार घेण्याकरिता. राकेश आपण 200 रुपयाचा कॅश प्राइज घेऊन जा. आपण एक षटकार लगावला त्याबद्दल. साईनाथ आपण सुद्धा यायचंय 100 रुपयाचा कॅश प्राइज. आणि शिवम आपण सुद्धा यायचंय 200 रुपयाचा कॅश प्राइज. तिघांनी या आणि आपली
रोख रकमेचे पारितोषिक घेऊन जा. जितेंद्र पाटील, डॉक्टर जितेंद्र पाटील यांच्या वतीने हे कॅश प्राइज आहे. खूप खूप धन्यवाद. तर आपण शुभ सन्मान करत आहोत यश म्हात्रे यांचा. या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान, शाही सन्मान केला जातोय. वंडर बॉय ऑफ पारिवली यश म्हात्रे. धन्यवाद. राकेश पाटील आपण कॅश प्राइज देत आहोत. त्या दरम्यान आपण टॉस करणार आहोत. तर साई गाव टीमचा राकेश आहे, माफी असावी. दरम्यान आगमन होतंय ज्याने आपल्याला मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी स्पॉन्सर केलेल्या आहेत. कैलासवासी मदन अप्पा पाटील यांच्या स्मरणार्थ श्री रोशन मदन पाटील यांचं आगमन होते. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. वेल डन. टीमला विनंती करतोय आपण व्यासपीठाच्या समोर यायचंय, लाईन अप करायचे. व्यासपीठाच्या समोर दोन्ही टीमने लाईन अप करायचे. संतोषी माता स्पोर्ट्स क्लब आणगाव संघ प्लीज आपण त्वरित या. प्रयत्न आहे. चला त्वरित या प्लीज. राष्ट्रगीताकडे आपण वळतोय. सर्व खेळाडूंना विनंती करतोय आपण लाईनअप मध्ये राहा. फक्त खेळाडूंनी लाईनअप मध्ये या.